सर्व पालक मंडळींना माझा नमस्कार। दिनांक 1 मे 2024 वार बुधवार या दिवशी आपल्या सेवा साधना गुरुकुलमध्ये सकाळी 9 वाजता मुक्तांगण हा उन्हाळी वर्ग सुरू होत आहे। या उन्हाळी वर्गामध्ये विद्यार्थी आल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना कोणते 3 फायदे होतील याविषयी मी सर्व विद्यार्थ्यांसोबत आणि पालकांसोबत या व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधत आहे। मुक्तांगण या उन्हाळी वर्गामध्ये आल्यानंतर विद्यार्थ्यांना पहिला फायदा होणार आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांना दिनचर्या मिळणार आहे, रूटीन मिळणार आहे। सकाळी कधी उठावं, व्यायाम कधी करावा, अंघोळ कधी करावी, नाश्ता कधी करावा, अभ्यास कधी करावा, दुपारचं जेवण कधी करावं, विश्रांती कधी करावी, खेळावं कधी, रात्रीचा अभ्यास कधी करावा, त्यानंतर रात्रीचं ब्रश कधी करावं याविषयीची दिनचर्या विद्यार्थ्यांना या शिबिरामध्ये मिळणार आहे। हा पहिला आणि महत्त्वाचा फायदा आहे। सर्व विद्यार्थ्यांना दुसरा फायदा मिळणार आहे तो म्हणजे स्पर्धा परीक्षांचं नॉलेज विद्यार्थ्यांना मिळणार आहे। इयत्ता 3री 4थी 5वी या वर्गातील विद्यार्थ्यांना आपण नवोदय विद्यालयाच्या स्पर्धा परीक्षेचं नॉलेज देणार आहोत। इयत्ता 6वी 7वी 8वी या वर्गातील विद्यार्थ्यांना आपण NMMS या स्पर्धा परीक्षेचं सुद्धा नॉलेज देणार आहोत। त्याविषयी आपण त्यांची तयारी करून घेणार आहोत। त्याचबरोबर जे विद्यार्थी अभ्यासामध्ये कच्चे आहेत त्यांना आपण लेखन वाचन शिकवणार आहोत। जे विद्यार्थी अभ्यासात हुशार आहेत त्यांना आपण इंग्रजीचं ग्रामर शिकवणार आहोत, इंग्रजीची वाक्यरचना शिकवणार आहोत, इंग्रजीमध्ये कसं बोलावं याविषयी आपण प्रयत्न करणार आहोत। म्हणजे एकंदरीत आपण शैक्षणिक वातावरणामध्ये येणार आहोत। हा दुसरा फायदा विद्यार्थ्यांना या शिबिरामध्ये होणार आहे। आणि तिसरा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे तो म्हणजे आज आपण बघत आहोत की काही विद्यार्थी घरी असताना अतिप्रमाणात मोबाईल बघत आहेत। त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना डोळ्यांचा त्रास होत आहे, काही विद्यार्थी चिडचिड करत आहेत। म्हणून आपण मोबाईल आणि टीव्ही या 2 गोष्टींपासून दूर येणार आहोत आणि गुरुकुलाच्या नैसर्गिक शैक्षणिक वातावरणामध्ये आपण टीव्हीसुद्धा बघणार आहोत, परंतु ती कमी प्रमाणामध्ये बघणार आहोत। म्हणजे एकंदरीत 3 फायदे विद्यार्थ्यांना असे होणार आहेत की सुरुवातीला दिनचर्या मिळणार आहे, त्यानंतर स्पर्धा परीक्षांचं नॉलेज मिळणार आहे आणि त्यानंतर आपण मोबाईल टीव्हीपासून दूर येऊन गुरुकुलमध्ये शैक्षणिक वातावरणामध्ये राहणार आहोत। हे 3 फायदे विद्यार्थ्यांना होणार आहेत। सोबत कोणते साहित्य आणायचं आहे त्याविषयी एक यादी व्हॉट्सअपवरती सर्वांना मिळणार आहे। आपण सर्वजण दिनांक 1 मे 2024 वार बुधवार या दिवशी सकाळी 9 वाजता भेटूयात। या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।